दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गॅस वितरणात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल करा, पालकमंत्री उदय सामंत यांचा इशारा। दापोली तालुक्यातील टाळसुरे येथे गावदेवी मानाई मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमास माननीय नामदार योगेशदादा कदम यांची उपस्थिती। आमदार मंत्री भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळमध्ये एसटी कामगार सेनेचे राज्यव्यापी अधिवेशन, हजारो कर्मचाऱ्यांचा जनसागर। पिंपळदरी येथे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते महाराजस्व महसूल समाधान शिबिर संपन्न, शेकडो लाभार्थ्यांना शासकीय योजनांचं वाटप। आणि आदितीताई तटकरे यांच्या उपस्थितीत मोरबा येथे महाराजस्व समाधान शिबिर संपन्न, लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचं वाटप। आता पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यात गॅस पुरवठा आणि वितरणावरून निर्माण झालेली समस्या पाहता पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। जिल्हा परिषदेत आयोजित बैठकीत त्यांनी स्पष्ट केलं की गॅस वितरणात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार, जाणीवपूर्वक दिरंगाई किंवा सर्वसामान्यांची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही। अशा प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कंपन्या किंवा व्यक्तींवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले। घरगुती ग्राहकांना 25 दिवसाच्या आत सिलेंडर मिळालेच पाहिजे आणि ज्यांनी महानगर गॅसकडे पैसे भरले आहेत त्यांना तातडीने कनेक्शन देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या। शासनाच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार जिल्ह्यातील पुढील 25 दिवसांचा विशेष वितरण आराखडा तयार करण्यात आला आहे। यामध्ये रुग्णालय, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक सेवांना 100%, तर हॉटेल आणि संरक्षण क्षेत्राला 70% गॅस पुरवठा करण्याचं नियोजन आहे। जिल्ह्यातील जनतेला गॅससाठी त्रास होता कामा नये, वितरणात पारदर्शकता हवी असं सांगत पालकमंत्र्यांनी प्रांत अधिकाऱ्यांना प्रलंबित कनेक्शनचा आढावा घेण्याचे निर्देश दिले। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी या बैठकीतून दिला, ज्यामुळे आता गॅस वितरण यंत्रणेवर प्रशासनाचा कडक अंकुश राहणार आहे। इंडस्ट्री, हॉटेल व्यावसायिक, त्याच्यानंतर घरगुती गॅस या संदर्भामध्ये आम्ही बैठक घेतली। त्या बैठकीला जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आमचे सगळे अधिकारी उपस्थित होते। त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक गॅसचा तुटवडा करण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर त्याच्यावर देखील कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ज्या कंपन्या गॅस आहेत त्यांनी जाणीवपूर्वक कनेक्शन न देण्याचा पराक्रम केला तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। 70% कोणाला गॅस द्यायचा आहे, 100% कोणाला गॅस द्यायचा आहे, 50% कोणाला गॅस द्यायचा आहे, ही गाईडलाईन सरकारकडनं आलेली आहे। त्या पद्धतीनं तो गॅस डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे, या सूचना देखील जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी दिलेल्या आहेत। आणि याच्यामध्ये कुठेही गैरव्यवहार चालणार नाही, या स्पष्ट आमची भूमिका आहे। आणि असा गैरव्यवहार करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्यांच्यावर FIR दाखल करण्याच्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत। दिवसाचा निर्णय घेतल्यानंतर देखील गर्दी होणार आहे, त्याच्यामुळं इंडस्ट्रीला गॅस कशा पद्धतीनं वितरित करायचा, हॉटेल व्यावसायिकांना कशा पद्धतीनं गॅस वितरित करायचा, रेल्वे असेल, ST कॅन्टीन असतील यांना कशा पद्धतीनं गॅस वितरित करायचा आणि घरगुती गॅस कसा द्यायचा याच्यावर आमची सविस्तर चर्चा झालेली आहे। आणि सविस्तर चर्चा होऊन जे पर्सेंटेज गव्हर्नमेंटने ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं वितरण करावं ही एक सूचना दिली। ज्यांनी कनेक्शन घेण्यासाठी पैसे भरलेले आहेत अशोका गॅसकडे, त्याची देखील कनेक्शन तातडीनं द्याव्या अशा सूचना दिलेल्या आहेत। आणि जाणीवपूर्वक त्रास देण्याची भूमिका कोणी घेऊ नये हे देखील निर्देश दिलेले आहेत। गावची अस्मिता आणि श्रद्धेचं स्थान असलेल्या टाळसुरे येथील ग्रामदैवत श्री मानाई देवी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला। या सोहळ्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक आणि पूजा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। परिसरातील शेकडो भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं आणि या नूतनीकरण झालेल्या मंदिराचं कौतुक केलं। या प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी ग्रामस्थांच्या एकजुटीचं विशेष कौतुक केलं। गावदेवी मानाई ही या भागातील ग्रामदैवत असून मंदिराच्या या जीर्णोद्धारामुळे परिसरातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला अधिक बळ मिळणार आहे। मंदिर हे केवळ श्रद्धेचं केंद्र नसून समाजाला एकत्र आणणारं आणि आपली संस्कृती जपणारं पवित्र स्थान आहे। ग्रामस्थांनी एकत्र येऊन घेतलेला हा लोकसहभागाचा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी आहे असे विचार यावेळी योगेशदादा कदम यांनी व्यक्त केले। तसेच गावदेवीच्या कृपेने संपूर्ण परिसरात सुख, शांती आणि समृद्धी लाभो अशा सदिच्छाही दिल्या। या सोहळ्यानिमित्त अमर भारत क्रीडा मंडळ टाळसुरे यांच्या वतीने भव्य क्रिकेट आणि कबड्डी स्पर्धांचेही आयोजन करण्यात आलं होतं।
या कार्यक्रमाला दापोलीचे माजी सभापती उन्मेष राजे, जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, टेटवली पंचायत समिती सदस्य निलेशजी शेठ, दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयंत शेठ दाळगावकर यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आणि टाळसुरे पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचा आणि गुणवंतांचा सत्कार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या 2 दिवसीय राज्यव्यापी अधिवेशनाचा शानदार शुभारंभ झाला. या अधिवेशनाचं उद्घाटन शिवसेना नेते व माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि संघटनेची पुढील दिशा ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या अधिवेशनामुळे कुडाळ नगरीत भव्य वातावरण निर्माण झालं असून संपूर्ण जिल्ह्यातून व राज्यातून एसटी प्रेमी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मंत्री भास्कर जाधव यांनी उपस्थिती लावून कामगारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी एसटी कामगार सेनेच्या शिस्तीचं आणि आजवर केलेल्या संघर्षाचं कौतुक केलं. व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कामगार सेनेचे विविध जिल्हा स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते. खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना कामगारांच्या न्याय हक्कांसाठी कशा प्रकारे कटिबद्ध आहे याचा यावेळी आढावा घेण्यात आला. अधिवेशनाच्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो पदाधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले असून त्यांच्या प्रलंबित मागण्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन, सोयी सुविधा आणि महामंडळाचे अस्तित्व टिकवण्यासाठी या अधिवेशनात महत्त्वपूर्ण ठराव मांडले जाण्याची शक्यता आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संघटनेत उल्लेखनीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव देखील करण्यात आला. या महाअधिवेशनामुळे आगामी काळात एसटी कामगारांच्या चळवळीला मोठी उभारी मिळणार असल्याचं चित्र दिसतंय. महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांना सर्व महसुली सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाड तालुक्यातील पिंपळदरी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न झालं. राज्याचे मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर पार पडलं असून त्यांच्या हस्ते उपस्थित लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ आणि प्रमाणपत्रांचं थेट वाटप करण्यात आलं. शासनाच्या योजना केवळ कागदावरच न राहता त्या थेट सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि गरजूंच्या घरापर्यंत पोहोचवणे हाच या अभियानाचा मुख्य हेतू आहे, असं प्रतिपादन यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी केलं. पिंपळदरी मंडळातील ग्रामस्थ, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी या संधीचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. या शिबिरामध्ये प्रशासनाच्या वतीने विविध स्टॉल्स लावण्यात आले होते, ज्यामध्ये जिवंत 7/12 मोहीम, श्रावणबाळ योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे KYC, शैक्षणिक दाखले, आभा कार्ड आणि नवीन मतदार नोंदणी अशा अनेक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होत्या. तसेच कृषी विभागाच्या योजना, मंजूर फेरफार, डिजिटल 7/12 जनजागृती, रेशन कार्ड अर्ज आणि नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई याबाबतही नागरिकांना मार्गदर्शन आणि लाभ देण्यात आला. या कार्यक्रमाला महाडचे तहसीलदार, विविध शासकीय विभागाचे अधिकारी, महसूल कर्मचारी आणि पिंपळदरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासन आपल्या दारी या उपक्रमामुळे प्रशासकीय कामात सुटसुटीतपणा आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांना सर्व महसुली आणि शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माणगाव तालुक्यातील मौजे मोरबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अत्यंत उत्साहात संपन्न झालं. या शिबिरास राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी उपस्थित राहून लाभार्थ्यांना विविध मंजुरी पत्र, दाखले आणि प्रमाणपत्रांचं वाटप केलं. यावेळी जिल्हाधिकारी किसन जावळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरामध्ये पंचायत समिती, तालुका कृषी विभाग, आरोग्य विभाग, महावितरण, भूमी अभिलेख, संजय गांधी निराधार योजना आणि पुरवठा विभाग अशा विविध शासकीय विभागांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि सेवांविषयी थेट माहिती देऊन त्यांच्या प्रश्नांचं जागेवरच निराकरण करण्यात आलं. तालुक्यातील नागरिकांना शासनाच्या सेवा एकाच ठिकाणी सुलभ आणि जलद पद्धतीने उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा प्रमुख हेतू असून प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी पोहोचल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे, असं मत यावेळी अदितीताई तटकरे यांनी व्यक्त केलं.
तालुक्यातील मागजण रांजणेवाडी येथील ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणीची अखेर पूर्तता झाली असून नूतन समाज मंदिर सभागृहाचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झालं। या वास्तूसाठी आमदार निकम यांनी कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून 15 लाख रुपये मंजूर करून दिले होते। सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गावात हक्काचं व्यासपीठ असावं ही ग्रामस्थांची इच्छा यामुळे पूर्ण झाली आहे। यावेळी आमदार शेखर निकम यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करणं हेच आपलं ध्येय असल्याचं प्रतिपादन केलं। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सुशील भाईजे, राजेंद्र सुर्वे, दीपक जाधव यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावातील विकास कामांना माझं नेहमीच प्राधान्य असेल आणि ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी सदैव पाठीशी उभा राहील असा विश्वास आमदार निकम यांनी यावेळी व्यक्त केला। उद्घाटन प्रसंगी तुकाराम मेस्त्री, मयूर बाष्टे, प्रकाश वीर, अक्षय चव्हाण, रुपेश गोताड यांच्यासह रांजणेवाडीतील ज्येष्ठ नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते। या नवीन सुविधेमुळे रांजणेवाडीच्या वैभवात भर पडली असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। दिनांक 14 मार्च 2026 रोजी सहजीवन शिक्षण संस्थेच्या मैदानावर इयत्ता 5वी आणि 6वी या वर्गातील मुद्रा आणि कोलार चित्राचं प्रदर्शन मांडण्यात आलं। या प्रसंगी शाळेच्या शिक्षिका आणि विद्यमान नगरसेविका वैभवी खेडेकर, प्रशालेचे संचालक संजय बुटाला, प्रभारी मुख्याध्यापक विजय मस्के, पर्यवेक्षक उत्तम कांबळे, कला शिक्षक राकेश देवरुकर, सौ पाटील मॅडम, पेवेकर मॅडम, शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते। या प्रसंगी या प्रदर्शनातून 5 पारितोषिक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वरूपात देण्यात आलं। निसर्गाच्या सानिध्यात आपल्या दृष्टीपटलावर अनेक रंगाची किरणं आपल्याला पाहाव्यास मिळत असतात। अशाच हेतूने इयत्ता 5वी आणि 6वीतील विद्यार्थ्यांनी कापडाचे रंगीत तुकडे, पेपर, टाकाऊ वस्तू तसेच एका योग्य आकारात सृजनशीलतेने रचना करून कोलाज निर्मिती केली आहे। या चित्रांचं प्रदर्शन या शाळेच्या मैदानावरील शैक्षणिक कट्टा या ठिकाणी मांडण्यात आलं होतं। विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या खुल्या वातावरणात हे कला प्रदर्शन पाहावं या हेतूने याचं आयोजन करण्यात आलं होतं। हे चित्र प्रदर्शन दिनांक 14 मार्च 2026 ते 20 मार्च 2026 पर्यंत प्रशाळेतील विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना तसेच इतरांना पाहण्यासाठी व योग्य अशा किमतीत विक्रीसाठी दिनांक 20 मार्च पर्यंत ठेवण्यात आला आहे। प्रशासकीय कामाच्या व्यापातून विरंगुळा मिळावा आणि कर्मचारी पदाधिकाऱ्यांमधील समन्वय वाढावा या उद्देशाने दरवर्षी होणारं जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं 2 दिवसीय 30वं वार्षिक स्नेहसंमेलन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिषद भवन रत्नागिरी येथे पार पडलं। 2 दिवसीय कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांच्या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला उपस्थित राहून विजेत्यांना पारितोषिक प्रदान करून त्यांचं अभिनंदन केलं। या सोहळ्याला व्यासपीठावर जिल्हाधिकारी मनोज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा परिषद सदस्य विलास चाळके, महेश उर्फ बाबू महाप, प्रकाश रसाळ, गृहगड सभापती प्रणव पोळेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना मुख्य नेते तसेच उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन शिवसेनेच्या परिवर्तनकारी समाजकारणात योगदान देण्याच्या उद्देशाने जामगे निवासस्थानी खेड येथील नांदगाव आणि खारी गावातील उभाटा गटातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या पावन मुहूर्तावर तपोवन श्री स्वामी समर्थ मंदिर वाळंजवाडी पाचवली येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला भेट देण्याचा योग जुळून आला। यावेळी श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली असे उद्गार नामदार योगेशदादा कदम यांनी काढले। अशा धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समाजात सकारात्मक ऊर्जा, एकोपा आणि आध्यात्मिक बळ निर्माण करतात याची पुन्हा एकदा प्रचिती आली। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो हीच प्रार्थना योगेशदादा कदम यांनी केली। खेडमधील नारळाचे प्रसिद्ध व्यापारी दिलीप शेठ भिकूशेठ तोडकरी यांचं वयाच्या 74व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी निधन झालं। खेडमध्ये ते जवळपास 50 वर्ष नारळाचा होलसेल व्यापार करत होते।
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये हुशार व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं नावलौकिक होतं. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 भाऊ, 3 मुलं, सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.